देवी आईच्या नावानं उदो उदो देवी आईचा उदो 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 उदो। धैर्य, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही। धैर्याला फोन करायची गरज काय होती? नको ते उद्योग करायला सांगितलं होतं कोणी तुम्हाला? माहितीये ना, सावीसाठीच डॉक्टरांना भेटायला गेलाय तो। उगाच त्याच्या जीवाला घोर लावायची गरज काय होती? नाही आई, ते सावी सापडत नव्हती ना, म्हणून मग धैर्य भाऊजींना। म्हणून काय? म्हणून काय? अगं तुमच्या अशा मूर्खपणामुळे माझा प्लॅन सावीला लवकर बरं करण्याचा प्लॅन फिसकटला नसता का? काय ग तुम्ही? तो ट्रॅव्हलिंग मध्ये आहे ना, हे असं सगळं सांगून त्याला त्रास झाला असता आणि त्याच्या बाबतीत काय घडलं असतं म्हणजे? आई, एक तर सावी सापडत नाहीये, त्यामुळे आम्हाला टेन्शन आलं होतं, म्हणून मग। अगं पण म्हण, तुम्हाला उत्तर देऊन झाली तर यांना उत्तर द्या। हा भाऊराव बोला ना। अहो दामिनीबाई, बोलण्यासारखं काय शिल्लक आहे आता? अहो काय चाललंय काय? सावी हॉस्पिटल मधून पळून गेली, सावी सापडत नाही। अहो काय चाललंय हे आम्हाला टीव्हीवर बघून कळायला लागलंय। तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही वाटली? आम्ही कुणी नाही पुरीचे? अहो सावी पोरगी आहे आमची। भाऊराव जरा शांत व्हा हं? आणि उगाच गैरसमज करून घेऊ नका। मला कळतंय इतकी मोठी गोष्ट झाली आणि ती तुम्हाला बातम्यांमधनं कळाली म्हटल्यावर तुम्हाला धक्का बसला असणारच। अहो पण मी खरं सांगते हो, त्या वेळेला ना मला काही सुचत नव्हतं, म्हणून आम्हाला बातमी द्यावी लागली। मला माफ करा, तुमचा काळजाचा तुकडा आम्हाला नाही जपता आला हो। पण खरंच विश्वास ठेवा माझ्यावर, सावी मला माझ्या मुलीसारखी आहे हो। आणि खरं सांगू का, आम्हाला जसं कळलं ना की ती हॉस्पिटलमधून पळाली आहे, कोणाला काहीच सुचत नव्हतं। आम्ही सगळेजण तिला शोधायला बाहेर पडलो, म्हटलं कुठेतरी सापडेल ती आम्हाला। आणि ह्या सगळ्या गडबडीत तुम्हाला फोन करायचा राहून गेला। खरंच माफ करा, मला माफ करा। ठीक आहे, खरं तर मी पण तुमच्यावर असं चिडायला नको होतं, पण काय करणार हो? पोरीच्या काळजीनं काही सुचनाच झालंय मला। हो, मला तुमची अवस्था कळतीये। मला हेही माहितीये की अनुराधाताई सुद्धा खूप टेन्शन मध्ये असतील, नाही का? हो, असणारच ना। अहो पण सावीचा काही शोधला? अजून नाही लागला, पण आम्ही सगळेच जण प्रयत्न करतोय। हे एक काम करू आपण, पोलीस